जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परिपाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णुर्भगवन् नमस्ते. सच्चिदानंदरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवै जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं भित्त्वा यथा पद्मं संसाराद् उद्धराम्यहं. कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च, नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने, नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाङ्घ्रे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्री भगवान वाच, ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं, सरहस्यं तदङ्गं च ग्रहाण गतितं मया. यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः, तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यद्यत्सत्सत्परम्, पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहं. वृतेऽर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेत् चात्मनि, तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु, प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः, अन्वयव्यतिरेकाभ्यां यत्स्यात् सर्वत्र सर्वदा. एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना, भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति करिचित्. गोपाल कृष्ण भगवान की जय. एकादश स्कंद अवतरणिका. एकादश स्कंद प्रथमोध्याय. यदुवंशाशी शाप होय. जनक योगेश्वर संवाद द्वितीय. नारद सांगे वसुदेवाशी. ब्रह्म माया कर्मयोग तृतीयात. भगवदावतार चतुर्थात. अभक्तांची गती पंचमात. पूजाविधी वर्णिली. परमधामाशी यावे श्रीपती. षष्ठात देव प्रार्थेती. यादव प्रभास तीर्था जाती. उद्धव एकांती भेटत असे. अवधूतोपाख्यान 7, 8, 9. दत्ताचे गुरुज्ञान अभिनव. दहाव्यात वर्णिली सोली व इह पर भोग असारसा. बद्ध मुक्त भक्तलक्षण. एकादशीचे वर्णन. सत्संग महिमा कर्मयोग कथन. द्वादशोध्यायी. हंस सनकोपदेश त्रयोदशात. भक्तियोग ध्यानविधी चतुर्दशात. सिद्धी विभिन्न लक्षण पंचदशात. विभूती वर्णन षोडशी. वर्णाश्रम धर्म निरूपण 17व्यात केले कथन. वानप्रस्थ संन्यासी धर्म वर्णन बोलिले 18व्यात. भक्ती ज्ञान साधन वर्णन 19व्यात कथन. ज्ञान कर्म भक्ती वर्णन 20व्यात बोलिले. गुणदोष व्यवस्था स्वरूप रहस्य त्याचा 21 होय. तत्वसंख्या प्रकृती पुरुष सोय 22व्यात बोलिली. तितिक्षु ब्राह्मण कथा 23 तो तत्वता. सांख्य योग ज्ञान गाथा 24व्यात बोलिली. त्रिगुणवृत्ती निरूपण 25व्यात केले कथन. पुरुरव्याचे वैराग्य कथन 26व्यात बोलिले. क्रियायोग वर्णन 27व्यात. केले असे निवेदित. निवेदिला परमार्थ 28व्या माझे. भागवत धर्म निरूपण उद्धव बदरिकाश्रम गमन 29व्यात कथन केले असे. यदुकुळ संहार 30व्यात. श्रीकृष्णावतार शेवट
स्वधामगमन 31व्यात सुरसकथा वर्णिली. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय. आज आषाढ वद्य नवमी शके 1947, शनिवार दिनांक 19 जुलै 2025. आजचा दिवस काय, मला तर वाटतं की प्रत्येकच दिवस अनेक संतांच्या चरित्राचं आपण वाचन केलं तर प्रत्येकच दिवस महत्त्वाचा आहे. कोणाचा जन्मदिवस आहे, कोणाचा निर्याणाचा दिवस आहे, कोणाचा एखादा अतुलनीय पराक्रम करण्याचा दिवस आहे. असा प्रत्येक दिवस आपल्या चांगल्या प्रकारे आपण साजरा केला पाहिजे. आदरणीय श्री सुनीलदादा असताना मी त्यांना एकदा विचारलं होतं की शिवाजी महाराजांची जयंती जी आहे ती तारखेप्रमाणे करावी की तिथीप्रमाणे करावी. दादा असे आमच्या मनातले प्रश्न आम्ही त्यांना सहजपणे विचारत होतो आणि ते पण लगेच उत्तर दिलं त्यांनी की शिवाजी महाराजांची जयंती असो किंवा पुण्यतिथी असो, हे 12 महिने आपण साजरी केली तरी कमीच आहे. कारण त्यांच्या ठिकाणी असलेले गुण आपल्यामध्ये बाणवण्यासाठी आपल्याला त्यांचं अखंड स्मरण करावे लागेल. आता अखंड स्मरण एखाद्या गोष्टीचं, एखाद्या कार्यकर्त्याचं, एखाद्या श्रेष्ठ व्यक्तीचं किंवा भगवंताच्या भक्तांचं अखंड स्मरण किंवा भगवंताचंच अखंड स्मरण करणं ही पण एक सिद्धीच आहे आणि ती आपण मिळवली पाहिजे. आणि त्यामुळे भगवंताच्या स्वरूपाशी एकरूप होण्याची तो एक मार्ग आहे. आणि भक्ती जो आहे, भक्तियोग जो आहे तो यातला सगळ्यात सोपा मार्ग आहे. काल आपण अनेक मार्ग पाहिले, त्यामधला भक्तियोग जो आहे, भक्तीचे योगे देव निश्चय पावती मानव. माणूस जो आहे, जीव जो आहे, त्याला भगवंताच्या स्वरूपापर्यंत जाण्यासाठी भक्ती ही अत्यंत सुलभ असं साधन आहे. आता आजचा दिवस जो आहे तो आपले भारताचे मोठे क्रांतिकारक जे आहेत मंगल पांडे यांचा जन्मदिवस 19 जुलै म्हणून आज तारखेची पण सुद्धा आपण आठवण काढली. आणि आषाढ वद्य नवमी जो आहे हा दिवस पण महत्त्वाचा आहे. आणि त्यामध्ये ते महत्त्व असं आहे की आपल्या हैदराबाद येथे जो नारायण महाराजांचा मठ आहे, हुसेनी आलमचा मठ आहे, त्या मठामध्ये नारायण महाराजांच्या सेवेमध्ये असणाऱ्या भागीरथी अम्मा किंवा आपण भागीरथी अक्का, सज्जनगडाला जशा अक्का स्वामी होऊन गेल्या त्याप्रमाणे भागीरथी अक्का यांच्या पुण्यतिथीचा आजचा दिवस आहे. आज त्यांची 93वी पुण्यतिथी आहे, आषाढ वद्य नवमी. आणि त्या दृष्टीने त्यांच्या चरित्रातला थोडासा भाग आज सांगून आजच्या आपल्या निरूपणाला आपण सुरुवात करणार आहोत. आता नारायण महाराजांचा मठ जो आहे याच्याबद्दलचं अगदी विस्तृत असं जे नारायण महाराजांचं चरित्र आहे ते आपण आपल्या श्री दास विश्रामधाम दिवस वर्ष 6वं आपण आता जे साजरं केलं त्यामध्ये एक प्रवचन माझं त्यांच्या चरित्रावर झालं. 3-4 वर्षामध्ये म्हणजे वर्षाला एक असा आपण त्या चरित्राचा भाग पाहणार आहोत. पहिला भाग आपला त्यावेळेस झाला, दुसरा भाग आता पुढच्या 7व्या दास विश्रामधाम दिवस या दिवशी आपण घेणार आहोत. आता या ज्या भागीरथी अक्का आहेत, भागीरथीबाई ज्या आहेत, तर त्यांचं चित्र, त्यांचा एक फोटो मी आज आपल्या व्हॉट्सॲपवर दिलेला आहे, आत्माराम महाराजांच्या ग्रुपमध्ये दिलेला आहे. या भागीरथी अक्का ज्या आहेत या मुळाच्या आपल्या कोंडलवाडी जो मठ आहे त्या मठाचे रामकृष्ण महाराज यांच्या मुळामध्ये त्या शिष्य आहेत, रामकृष्ण महाराज. आता ही परंपरा कशी की आदिनारायण विष्णू हंस विधी वसिष्ठ रामचंद्र भीमराय समर्थ रामदास स्वामी कल्याण स्वामी शिवरामस्वामी रामचंद्र महाराज आणि आत्माराम महाराज एकेहाळीकर. त्यानंतर जी 4 नावं आहेत आत्मारामांचे शिष्य असणारे यादव महाराज हे कोंडलवाडीच्या मठाचे संस्थापक. कोंडलवाडीमध्ये मठात आपण जर गेला तर यादव स्वामी, मारुती स्वामी, सखाराम महाराज आणि रामकृष्ण महाराज यांच्या समाधी आपल्याला दर्शन घेता येतं. त्यातले जे रामकृष्ण महाराज आहेत यांच्या शिष्य असणारे या भागीरथी अक्का आहेत. या भागीरथी अक्कांना रामकृष्ण महाराजांनी आपल्या शिष्या म्हणून आणि त्यांना सांगितलं की तुम्ही हैदराबादला जाऊन हुसेनी आलममध्ये जो मठ आहे नारायण महाराजांचा, त्या नारायण महाराजांची आपण सेवा करावी. आणि आपल्या सद्गुरूंच्या आज्ञेप्रमाणे त्या हैदराबादला नारायण महाराजांच्या मठामध्ये जाऊन पोचल्या. तेव्हा आज जो मठ आहे तो मठ नव्हता, दुसऱ्या जागेमध्ये तो मठ होता.
कोणीतरी ती जागा दिली होती म्हणून काही वर्ष तिथे मठ राहिला आणि मग आजच्या जागेमध्ये नंतर तो मठ स्थापन झाला. आता या भागीरथी अक्कांचं काम जे आहे ते फार महत्त्वाचं आहे. ते एका दृष्टीने की या भागीरथी अक्कांनी अगदी प्राणपणाने आपली निस्वार्थपणे आपली सेवा जी आहे नारायण महाराजांच्या चरणी अर्पण केली. त्या जेव्हा पहिल्यांदा नारायण महाराजांना भेटल्या तेव्हा त्या म्हणतात, आणि नारायण महाराजांनासुद्धा यांच्याबद्दलची माहिती होती, ते म्हणतात की एवढं सगळं श्रीमंत घराणं वगैरे तुम्ही सोडून या ठिकाणी येऊन सेवा करणार, हे असं करू नका. मग त्या म्हणतात ती श्रीमंती जी आहे ती काही फार चांगल्या मार्गाने मिळालेली नाही, आणि धन दौलत हे जे आहे ते काही काळ टिकणारच आहे, पण सद्गुरूंची सेवा आणि सद्गुरूंच्या वचनावर दृढ विश्वास हा ठेवून मी रामकृष्ण महाराजांच्या आज्ञेने आपल्याकडे आले आहे. आणि मग त्या दिवसापासून त्या हैदराबादच्या मठामध्ये सेवा देऊ लागल्या. हैदराबादचा जो आपण मठ पाहिला, हुसेनी अनंत नारायण महाराजांचा मठ, अगदी मुसलमान भागामध्ये असणारा तो मठ आहे. त्या ठिकाणी नारायण महाराज गेल्यानंतर त्यांच्या समाधीचं बांधकाम करायचं होतं. आपल्याला भागवताचा अध्याय घ्यायचा म्हणून अगदी थोडक्यात मी सांगत आहे. या भागीरथी अक्काने त्या काळामध्ये जेव्हा आपण हैदराबाद पाहिलं असेल तर जे हायकोर्टाची जी बिल्डिंग आहे त्याचं बांधकाम त्यावेळेस चालू होतं. तिथले जे कंत्राटदार होते, कॉन्ट्रॅक्टर होते, त्यांच्याशी त्यांनी संपर्क साधला आणि त्यांची 2-4 माणसं बरोबर घेऊन जवळपास 100 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, त्या सज्जनगडावर गेल्या. आणि सज्जनगडावर ज्या ठिकाणी समर्थ ज्या दगडावर बसून स्नान करत होते, त्रिकाळ स्नानाचा त्यांचा नियम होता, ते ज्या दगडावर बसून स्नान करत होते तो दगड त्याने निवडला. गडावरचे जे त्यावेळेसचे अधिकारी होते बापू महाराज, बापूसाहेब, त्यांनी त्यांच्या परवानगीने तो दगड त्यांनी सज्जनगडावरून हैदराबादला आणला. आता तुम्ही विचार करा, भागीरथी अक्का या एक बाई, त्यांचं किती कौशल्य असेल आणि किती त्यांचं धैर्य असेल की तो दगड आपल्याला आपले सुटकेस उचलून सज्जनगडावर जाता येत नाही आणि खाली उतरता येत नाही, त्याने एवढा मोठा दगड ज्यावर समर्थांचा स्पर्श झालेला होता तो दगड तिथून आणला आणि आपल्या हैदराबादच्या नारायण महाराजांच्या मठाच्या बांधकामाच्या तिथे आणून ठेवला. आता सज्जनगडावर जशी समाधी आहे, वर राम मंदिर आहे आणि खाली समाधी आहे, त्याच पद्धतीने अनेक मठांमध्ये समाधी आणि राम मंदिराची स्थापना झाली. याच भागीरथी अक्कांनी त्या कॉन्ट्रॅक्टरच्या मदतीने आणि इतर लोकांच्या मदतीने जेव्हा त्या मंदिराचं समाधीचं बांधकाम केलं, त्यापूर्वीच्या जेव्हा सज्जनगडावर गेले होते तेव्हा त्या भागामध्ये त्यांनी गावोगावी फिरून काही निधी गोळा केला, भिक्षा मागितली. त्या भिक्षेमध्ये किती रुपये आले हे जर आपल्याला सांगितलं तर आपल्याला आश्चर्य वाटेल. गावोगावी जाऊन त्यांनी जेव्हा ते पैसे आणले तेव्हा ती रक्कम होती 500 रुपये. आता 500 रुपये मुंबई पुण्यामध्ये आपण एका दिवसात टॅक्सीमध्ये सुद्धा खर्च करतो. त्या 500 रुपयामध्ये त्यांनी त्या ठिकाणी समाधी मंदिराच्या बांधकामाला सुरुवात केली आणि समाधी मंदिर तयार झालं. आणि त्या ठिकाणी नारायण महाराजांचं एक तैलचित्र होतं. म्हणजे या भागीरथी अक्कांचं जे वैशिष्ट्य आहे ते हेच आहे की तिथलं सगळं बांधकाम जे आहे ते त्यांच्या देखरेखीखाली आणि त्यांच्या आदेशानुसार झालेलं आहे. त्या मठामध्ये मारुतीची स्थापना व्हायची होती. ज्या दिवशी राम मंदिराची स्थापना होणार आणि रामनवमीच्या नंतर 5-6 दिवसांनी मारुतीची स्थापना किंवा मारुतीचा जन्म आपण साजरा करतो, तो सुद्धा भाग खूप चांगला आहे. पुढच्या वेळेसचे जो दास विश्रामधाम दिवस 7वा जो आहे त्यामध्ये याच विषयावर माझं प्रवचन होणार आहे, ते आपण जरूर ऐकावं. आणि तत्पूर्वी आपण हैदराबादला गेला तर हा मठ जरूर पाहावा. भागीरथी अक्कांना सज्जनगडच्या अक्काप्रमाणेच मान होता. त्या भागामध्ये अम्मा म्हणतात, आपण त्यांना भागीरथी अम्मा किंवा भागीरथी अक्का म्हणूया. आणि शके 1854 आषाढ वद्य नवमी म्हणजे आजची तिथी त्यांनी आपला देह त्या मठामध्ये ठेवला. अशा भागीरथी अक्कांचं सगळं कर्तृत्व जे आहे ते त्यांनी आपल्या गुरूंच्या ठिकाणी समर्पित केलं. तिथे गेल्यानंतर जरूर या गोष्टींचं स्मरण करावं. एक छोटंसं पुस्तक पण आहे त्या ठिकाणी, नारायण महाराज मठांचा सगळा उल्लेख असणारा. डॉक्टर उषाताई जोशी उस्मानिया विद्यापीठामध्ये मराठी विभागाच्या प्रमुख होत्या, त्यांनी लिहिलेलं छोटंसं पुस्तक आहे. त्यामुळे आता भागीरथी अक्कांच्या चरणी साष्टांग दंडवत करून आपण आपल्या मुख्य विषयाकडे वळूया. आजचा विषय जो आहे तो सुद्धा महत्त्वाचा आहे. भिन्न भिन्न सिद्धींची नावे आणि लक्षणे. यामध्ये 36 श्लोक आहेत
आता ही सिद्धी काय असते आणि सिद्धीबद्दल थोडंसं आपण पाहूया. सिद्धी म्हणजे काय? मला एखादी सिद्धी प्राप्त झाली म्हणजे मी हवेमध्ये हात फिरवतो आणि तुम्हाला पाहिजे असणारी गोष्ट किंवा मला जी गोष्ट पाहिजे ती गोष्ट माझ्या हातामध्ये आपोआप येते आणि माझ्या भक्तांना ती गोष्ट मी देतो. असे सिद्धी चमत्कार करणारे अनेक गुरु आहेत. आणि दुसरा अर्थ सिद्धीचा असा की एखादी गोष्ट जी आहे, एखादं आपलं ध्येय आहे ते प्राप्त करणं म्हणजे एक सिद्धी आहे. ते आपलं ध्येय पूर्ण करणं आध्यात्मिक मार्गातील प्रगतीचं हे एक लक्ष्य आहे आणि असामान्य क्षमता असणं म्हणजे एखादी सिद्धी प्राप्त झाल्यासारखं आहे. अनेक संतांचे चरित्र आपण जेव्हा पाहतो तेव्हा सिद्धी ज्या आहेत त्या आपोआप त्यांच्याकडून होत असतात. त्याला आमचे अनेक प्रवचनकार, भागवत प्रवचनकार म्हणतात. त्या सिद्धी म्हणजे ते एक बाय प्रॉडक्ट आहे. म्हणजे मुख्य उत्पादन वेगळं आहे. मुख्य उत्पादन भक्तीचा प्रचार करणे आहे आणि ते करत असताना त्यांच्या चरित्रामध्ये लहान मोठ्या गोष्टी अशा होतात ज्या अतर्क्य आहेत. साधारण जीवाच्या कल्पनेच्या बाहेरील गोष्टी त्या सहजपणे होतात आणि त्याला आपण सिद्धी असं म्हणतो. आता या सिद्धीबद्दल बोलायचं तर या ठिकाणी भगवंताने एक सुरुवातीलाच एक श्लोक दिलेला आहे. जितेंद्रियस्य युक्तस्य जितश्वासस्य योगिनः मयि धारयतश्चेत उपतिष्ठन्ति सिद्धयः. एखादा योगी जेव्हा आपल्या इंद्रियावर ताबा मिळवतो, पंचेंद्रिय, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय आणि मन, म्हणजे मन, प्राण आणि इंद्रिय यावर जेव्हा त्याचा ताबा असतो आणि तो त्यांना आपलं अधीन करून घेतो, त्यांच्या मागे धावत जात नाही पण त्यांना आपल्याकडे ओढून घेतो आणि आपलं चित्त माझ्या ठिकाणी समर्पित करतो. साधक भावे नमस्कार घाली, त्याची चिंता साधूच लावली, सुगम पंथे नेऊन घाली जेथील तेथे. अशा दृष्टीने जो माझ्या स्वरूपाकडे पाहतो, जो माझ्या सगुण रूपाचं ध्यान करतो, त्याच्यासाठी काय होतं की त्याच्यासमोर सगळ्या सिद्धी ज्या आहेत त्या येऊन हात जोडून उभ्या राहतात. असं या ठिकाणी उपतिष्ठन्ति सिद्धयः. उपतिष्ठन्ति म्हणजे त्याच्या जवळ येऊन, जसं आपण उपवास, उपासना, शब्द वापरतो तसं उपतिष्ठन्ति त्याच्या जवळ येऊन त्या सिद्धी सगळ्या उभ्या राहतात. असं भगवंताचा पहिला श्लोक या ठिकाणी आहे. आता उद्धव इथे या ठिकाणी विचारतात, आपणच योग्यांना सिद्धी देणारे आहात. आता हे जे योग्यांचं तुम्ही वर्णन केलं आणि सिद्धी त्यांच्या आसपास येऊन थांबतात, हात जोडून आता आम्हाला काय आदेश आहे, किम करवामहे, आम्ही काय करावं, आम्ही आपली काय सेवा करावी असे त्या सिद्धी विचारतात. पण ही सिद्धी त्यांना देणारे तुम्हीच आहात. आता या सिद्धी कोणत्या धारणेने आणि कोणत्या प्रकारची सिद्धी कशी प्राप्त होते आणि त्या सिद्धींची संख्या काय, असा प्रश्न उद्धवांनी भगवंताजवळ या ठिकाणी विचारला. आता त्यावेळेस भगवंत सांगतात, सिद्धयो अष्टादश प्रोक्ता धारणा योग पारगैः तासाम अष्टौमत प्रधाना दशैव गुण हेतवः. पहिल्या श्लोकात सांगितलेलं आहे की सिद्धी ज्या आहेत, ज्या योग्यांना प्राप्त होतात त्यांचे 18 प्रकार आहेत आणि त्या 18 प्रकारापैकी 8 सिद्धी ज्या आहेत, मुख्य ज्या सिद्धी आहेत त्या भगवान श्रीकृष्ण म्हणतात त्या माझ्या ठिकाणीच वास करतात. म्हणजे 18 पैकी 8 सिद्धी माझ्या ठिकाणीच असतात आणि उरलेल्या ज्या 10 आहेत त्या इतर योगी जे आहेत त्यांच्या ठिकाणी ते प्राप्त करून घेतात. आणि केव्हा तर त्यांच्या ठिकाणी जेव्हा सत्वगुणांचा खऱ्या अर्थाने वाढ होते, सत्वगुणांचा विकास होतो, तेव्हा त्यांना त्या सिद्धी आपोआप प्राप्त होतात. 74-75 मेमध्ये मी इंदोरला होतो. आमच्या PhDचे गाईड जे होते डॉक्टर भगवान दास यांच्याबरोबर एका महाराजांना भेटायला आम्ही गेलो. त्यांची ख्याती अशी होती की त्यांचं तिथे आपण पाया पडलं की ते आपल्या मनातलं ओळखतात आणि आपल्या प्रश्नाचं उत्तर देतात. आता ही सिद्धी आहे. त्या सिद्धीमुळे अनेक जण त्यांच्याकडे जातात, दर्शनं घेतात, मोठी लाईन असते. आता त्या सिद्धीच्या वेळेस मी मनामध्ये त्या ओळीमध्ये असताना 15-20 वर्षाचाच होतो, म्हणून मी मनात ठेवलं की आपल्या मनात कुठलाच विचार आणायचा नाही आणि मग जाऊन त्यांच्या पाया पडलो. तेव्हा ते लगेच म्हणाले, ये लडका बहुत हुशार आहे. कशासाठी? कारण याने आधीच नक्की ठरवलं आहे की आपण कोणतीच गोष्ट मागायची नाही, आपल्या मनात विचारच येऊ द्यायचा नाही. म्हणजे असं करून हा माझ्याजवळ आलेला आहे हे त्यांनी ओळखलं. असं जेव्हा मला समजलं त्यावेळेस मला साहजिकच आपली भक्ती त्यांच्या चरणी दृढ होते. आता या सिद्धी ज्या आहेत तासाम अष्टौ मत्प्रधाना दशैव गुण हेतवा.
10 सिद्धी भगवंत म्हणतात माझ्याकडे असतात आणि ज्या 8 असतात माझ्याकडे आणि ज्या 10 आहेत त्या साधकाला प्राप्त होतात त्यांच्या त्या सत्वगुणाच्या विकासाने. आता त्यांचे नावं दिले आहेत. अणिमा, महिमा, लघिमा या ज्या 3 शक्ती आहेत त्या आपल्या शरीराशी संबंधित आहेत. अणिमा, महिमा आणि लघिमा. अणिमा म्हटलं की अगदी अणुसारखं एकदम लहान लहान आपलं शरीर करणं. लघिमा म्हणजे एकदम ते हलकं करणं. फुलपाखरू किती हलकं असतं तसं शरीर आपलं करणं. महिमा म्हणजे आपल्या शरीराचा जो आकार आहे तो जसा पाहिजे तसा आपल्या मनाप्रमाणे मोठ्यात मोठा करणं. या प्रकारच्या या 3 सिद्धी आहेत ज्या शरीराशी संबंधित आहेत. त्यानंतर आहे प्राप्ती नावाची सिद्धी. प्राप्ती म्हणजे आता ही इंद्रियांची सिद्धी आहे. त्यानंतर लौकिक आणि पारलौकिक पदार्थाचा अनुभव घेणारी सिद्धी प्राकाम्य तिचं नाव आहे. नंतर माया आणि तिच्या कार्यांना आपल्या इच्छेनुसार चालवणारे असे पण एक सिद्धी असते. त्याला इशिता असं म्हणतात. आमच्या अकोल्यात एक मोबाईलचं दुकान आहे तिचं नाव इशिता मोबाईल्स. रोज येता जाताना ते मला दिसतं. ते नाव पाहिल्यावर माझ्या लक्षात अरे ह्या अष्टसिद्धीमधल्या ह्या सिद्धी आहेत. इशिता म्हणजे असं काय गजानन महाराजांचे पोथी ज्यांनी वाचले असेल गजानन महाराजांच्या चरित्रामधला प्रसंग आहे. भास्कर नावाचे त्यांचे शिष्य आहेत अकोली आडगावचे. त्या भास्कराने देह ठेवला. त्यांचं श्राद्ध होतं. पिंडदान सुरू होतं त्यावेळेस म्हणजे पिंडदानाचाच विधी होता. पण कावळ्यांचं ते नेहमीच्या सवयीप्रमाणे कावळे त्या ठिकाणी खूप गोळा झाले. भक्तांना त्या ठिकाणी प्रसादाचा लाभसुद्धा घेता आला नाही. गजानन महाराज त्यावेळेस वर आकाशाकडे पाहत त्या कावळ्यांना म्हणतात अरे हा माझा भास्कर जो आहे तो आधीच वैकुंठाला प्राप्त झालेला आहे. त्यामुळे आता तुम्ही इथे येऊ नका. आजही त्या गावामध्ये एकही कावळा त्यांच्या त्या पुण्यतिथीच्या दिवशी येत नाही. म्हणजे आपल्या इच्छेनुसार माया आणि तिच्या कार्यांना आवर घालणं किंवा आपल्या इच्छेनुसार त्यांचा वापर करणं ह्या सिद्धी म्हणजे इशिता नावाची सिद्धी. आता अजून एक सिद्धी आहे विषयामध्ये राहूनसुद्धा आसक्त न होणे. म्हणजे विषयी दिसतो आपल्याला पण त्यामध्ये आसक्त नाहीत. मागे पण मी हे उदाहरण सांगितलं होतं आमच्या ब्रह्मानंद महाराजांचं ते जेव्हा इंदोरला बालाजीच्या सांगण्याप्रमाणे त्या ठिकाणी गेले तिथे तुला गुरूची भेट होईल. मग आमचे ब्रह्मचैतन्य महाराजांची भेट झाली. हा प्रसंग मी मागे सांगितला. आता तो पुन्हा वेगळा सांगत नाही. अजून एक गोष्ट आहे. मागे पण एक कथा सांगितली की एका ग्रस्ताला सांगितलं भविष्य की या गावामध्ये तिथे तुला तुझ्या गुरूंची भेट होईल. आणि ते दार उघडून पाहतात तेव्हा ते गुरु वृद्धग्रस्त त्या ठिकाणी आहेत. त्यांच्याबरोबर त्यांचे नातू पण तो खेळत होते आणि ते म्हणतात की मी तुमच्याकडे आलो आता मला तुमच्याकडून अनुग्रह पाहिजे. आता त्यांनासुद्धा दृष्टांत झाला हा येणार आहे. ठीक आहे म्हणतात अनुग्रह आहे आणि एवढ्या अध्यात्माच्या गप्पा मारायच्या आपल्याला तर आपण शांतपणे बसून करू. हे पोरं वगैरे माझ्याबरोबर खेळत आहेत थांब जरा 2 मिनटं म्हणून त्याला बसवलं. आणि यांनी ते सगळे जे मुलं होते आपल्याबरोबर असणारे कडेवर असणारे हाताशी असणारे त्यांना बाजूच्या विहिरीत टाकून दिलं. आणि ते मग आता मी जरा रिकामा झाला. आता बस आता आपण स्वस्तपणे बस. आता हा जो ग्रस्त त्या ठिकाणी गेला आता त्याची तळमळ सुरू झाली. अरे ती मुलं माझ्यासमोर खेळत होती त्यांना यांनी विहिरीत टाकलं. हे असं कसं त्यांना आधी बाहेर काढा. मला अनुग्रह झाला नाही तरी चालेल. असं जे आहे ही जी सिद्धी आहे मग त्यांना सगळ्यांना बाहेर काढलं. त्याला वशिता अशी सिद्धी म्हणतात. तसंच मग एक आहे की कामावसायिता कामपूर्तता. आपली इच्छा जी आहे ती सहजपणे पूर्ण होणे. त्यानंतर ज्या 10 सिद्धी आहेत ज्या भगवंताच्या जवळ 8 आहेत प्रमुख आणि नंतरच्या त्या 10 आहेत त्यामध्ये देहावर तहानभुकेचा परिणाम न होणे ही जी सिद्धी आहे ती पण एक सिद्धी आहे. आताच आपण जे हे सगळं श्रीमद भागवत पाहत आहोत परीक्षित राजाला पहिल्या दिवसापासून 7व्या दिवसापर्यंत पूर्ण भागवताचं श्रवण झालं. तेव्हा अधूनमधून शुकदेव आठवण करून देतं अरे तुला काही जेवण पाणी काही असेल तर आपण थांबूया थोडा वेळ. तेव्हा ते म्हणतं मला काहीच नको. म्हणजे तहान भुकेचा कुठलाही परिणाम होत नाही. त्याचप्रमाणे अजून एक सिद्धी आहे पुष्कळ लांबची वस्तू दिसणे. आता ही पुष्कळ लांबची वस्तू कशी काय दिसते ही सिद्धीच आहे एका दृष्टीने. आणि मग पुढचं जे आहे आणि लांबचं ऐकू येणं. मग अशी मी जे उल्लेख केला डॉक्टर भगवानदास माझे गुरु PhDच्या मार्गातले ते काशीचे होते मूळचे. काशीचे असल्यामुळे तिथे अनेक सिद्धी वगैरे प्राप्त असणारे मोठमोठे अधिकारी व्यक्ती आहेत.
ते मला सांगत होते, मी तुला माझ्या गुरूंकडे घेऊन जातो आणि त्यांच्याकडून तुला ही सिद्धी तुला प्राप्त करून देतो. ते तुला देतील. कशाचे? तर पुष्कळ लांबचं ऐकू येणे. त्याला पुन्हा एक वेगळं छान नाव आहे त्याचं. आणि ते म्हणजे आपल्याबद्दल कोणी काही बोलत असेल ते ऐकू येईल किंवा दुसरे कोणी काय बोलत असतील तेव्हा आपली इच्छा होईल त्याप्रमाणे आपल्याला ते ऐकू येईल. तेव्हाच मी त्यांना म्हटले मला हे काहीच नको, कारण या भानगडीत माणूस पडला की मग त्याच गोष्टी प्रमुख होतात आणि आपल्याला जे आपलं ध्येय आहे ते ध्येय बाजूला होतं. आता पुढे आहे मनाच्या वेगाने शरीराने त्या ठिकाणी जाणे. आपण म्हणतो मनोजवम मारुती तुल्य वेगम. तर मनाच्या वेगापेक्षा अधिक वेग असणारे आपले हनुमंतराय आहे. त्याच्यानंतर पाहिजे ते रूप घेणे ही सिद्धीच आहे. पाहिजे ते रूप घेणे. आता या आपण पाहिलं की आधी तुमच्या भागवत महात्म्यामध्ये गोकर्ण आणि तो धुंदकारी. आता तो प्रेत योनीला गेला आहे, तर ही सुद्धा एक योनी आहे. त्यामध्ये सुद्धा असे प्रकार होतात. आपण पाहतो एखादा प्रेत जे योनीमध्ये गेलेला जो माणूस आहे, जीव आहे, तो अनेक प्रकारचे आकार धारण करतो आणि आपल्याला आपण भिणार असे ती व्यवस्था तो करत असतो. त्याचप्रमाणे आपल्या इच्छेनुसार शरीर सोडणे ही सुद्धा एक सिद्धी आहे. आता याचं उदाहरण म्हणलं तर आमचे समर्थ रामदास स्वामी अगदी माघ वद्य नवमीच्या एक 15 दिवस आधी त्या ठिकाणी बसले असताना सगळे शिष्य समोर असताना एक सहज त्यांनी एका श्लोकाचे 2 चरण म्हणले. रघुकुळ टिळकाचा वेद सन्निध आला तदुपरी भजनाने पाहिजे सांग केला. आता सगळ्या शिष्यांनी हे 2 चरण ऐकले. फक्त उद्धव गोसावी जे टाकळी मठाचे मठपती आणि पहिले शिष्य समर्थांचे 5-7 वर्षाचं वय असणारे टाकळे आणि इंदूर बोधन म्हणजे आजचा निजामाबाद या 2 मठाचे मठपती यांच्या ही गोष्ट लक्षात आली आणि त्यांनी तो त्यांचा श्लोक पूर्ण केला. अनुदिन नवमी हे मानसी आठवावी बहुत लगबिगीने सिद्ध कार्यसिद्धी करावी. म्हणजे आपल्या इच्छेनुसार शरीर सोडणे. आता याच्यामध्ये अजून एक गोष्ट आहे की आता रंगनाथ स्वामी यांचं पण एक त्यामध्ये आहे. आता ते म्हणतात इच्छेनुसार शरीर सोडणे आणि पुढे एका ठिकाणी म्हणतात जो संकल्प कराल तो सिद्धी पावला पाहिजे. आता संकल्प रंगनाथ स्वामींचं उदाहरण जे घेतलं की त्यांना आता मनाच्या वेगाने धावून जायचं होतं. त्या निगडीला असताना हैदराबादला जो आमचा अजून एक मठ आहे त्या मठामध्ये त्यांना बोलवलेलं होतं आणि त्या ठिकाणी पोचण्यासाठी आता यांना एकदम आठवण झाली आणि ते आपला घोडा जो आहे तो निळ्या रंगाचा घोडा आहे. तुमच्या हिमालयामधले जे राजा आहेत त्यांनी तो टिहरी संस्थानचे राजा त्यांनी तो घोडा दिलेला होता आणि त्या घोड्याला सांगितल्याप्रमाणे तो घोडा अत्यंत वेगाने त्या मठामध्ये जाऊन पोचला. त्यामुळे असं जे सिद्धी त्यांना प्राप्त होती अशा अनेक प्रकारच्या सिद्धीचं वर्णन या अध्यायामध्ये केलं. आता काही त्रिकाल ज्ञत्वम द्वंद्वम परिचित्ताद्य अभिज्ञता. आता काही जे आहेत की शीत उष्ण किंवा तिन्ही त्रिकाळातील गोष्टी समजणे. समोर माणूस बसलेला आहे त्याच्याकडे पाहून त्याच्या चेहऱ्याकडे पाहून काही साधक जे काही योगी आहेत ते त्याच्या मनातले विचार पाहतात आणि त्यांचा पूर्वकाळ भूतकाळ किंवा भविष्यकाळ जो आहे तो लगेच सांगतात. ही सुद्धा एक सिद्धीच आहे. शीत उष्ण या द्वंद्वाचा कुठलाही त्रास न होणे. कितीही थंडी असो कितीही उष्णता असो ते तेवढ्याच शांततेने आपलं कार्य करीत असतात. ही पण एक सिद्धी आहे. दुसऱ्याच्या मनातील विचार ओळखणे. अग्नी जल सूर्य विष यांच्या बाबतीमध्ये यांचा जो परिणाम होणार असतो तो परिणाम बोथट करणे ही पण एक सिद्धी आहे. आता अग्नीपासूनचा परिणाम अग्नीला हात लावला त्याच्या जवळ जरी गेलं तरी ते उष्णता आपल्याला जाणवते. आत्ताच 8 दिवसापूर्वी आमच्याकडे तंजावरचे श्री रामचंद्र महाराज आले होते. त्याच तंजावरमध्ये अजून एक मठ आहे भाऊसाहेब स्वामींचा मठ. तंजावरामध्ये जे 4 मठ आहेत त्यापैकी एक प्रमुख मठ आहे. तिथे जे मठपती आहेत आज त्यांना महाराष्ट्राचे लोक फायरमॅन म्हणून ओळखतात. आता फायरमॅन का? कारण त्यांची सिद्धी अशी आहे की ते अग्नीवरून चालत जातात. अग्नी त्यांना कुठेही दाहकता त्यांना जाणवत नाही अशा प्रकारचे ते आहे. त्यांचं दर्शनही मी घेतलं त्या मठातसुद्धा गेलो होतो. तर अशी सिद्धी आणि अजून एक सिद्धी अशी आहे की कोणाकडूनही पराजित न होणे म्हणजे सगळीकडे नंबर 1 कुठेच हारणार नाही अशी जी सिद्धी आहे यासुद्धा सिद्धी आहेत. आता त्यामधलं उदाहरण म्हणजे आपले
सदाशिव शास्त्री येवलेकर, जे पुढे वासुदेव गोसावी कढेरी मठाचे मठपती झाले. पूर्ण भारतभर काशीचे होते, मुळामध्ये येवल्याचे होते आणि ते काशीमध्ये जाऊन राहिले म्हणून काशीचे सदाशिव शास्त्री. त्याने पूर्ण भारतभर शास्त्रार्थ केला आणि प्रत्येक ठिकाणी जयपत्र मिळालं. पण शेवटी जेव्हा समर्थांच्या सहवासात आले तेव्हा मात्र एका अंत्यजाकडून त्यांचा पराभव झाला आणि सदाशिव शास्त्री हे समर्थांचे शिष्य झाले. आता योगधारणेने ज्या ज्या सिद्धी प्राप्त केल्या त्याची मी नावासह सगळं वर्णन केलं असं सांगतात की आता कोणत्या धारणाने कोणती सिद्धी कशी प्राप्त होते हे आता सांगतो ते ऐक. यया धारणया या स्यात यथा वा स्यान निबोध मे. आता या ठिकाणी सांगितलं की तन्मात्र नावांचे पंचभूतांचे जे सूक्ष्म रूप आहे ते सुद्धा मीच आहे. भगवंत स्वतःचं स्वरूप सांगतात. पंचमहाभूते म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. आता आपल्याला सवय पृथ्वीपासून सुरू करून आकाशापर्यंत जाण्याची, म्हणजे याला काय म्हणतो आपण संहारणी. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. आणि उभारणे म्हणजे आकाशापासून वायू झाला, वायूचा कचरा घसवटे आणि ते वायूचा कचरा म्हणजे वायू एकावर एक आदळल्यानंतर तिथे अग्नी निर्माण होतो, म्हणजे त्या ठिकाणी तेज निर्माण होतं. मग त्या तेजापासून आप होतं आणि आपापासून पृथ्वी होती. हा जर विचार केला तर आपण त्याला म्हणतात उभारणी. आता हीच महाभूते आता आकाश जो आहे की पहिलं जे पंचमहाभूतातलं सगळ्यात मोठं जे आकाश आहे त्या आकाशाचा गुण म्हणजे शब्द. म्हणजे तन्मात्रा जे आहेत आकाशापासून निर्माण होणारे तन्मात्रा म्हणजे शब्द. वायूपासून जे आहे वायू वारा वाहत आहे तो आपल्याला केव्हा समजतो, तो जेव्हा आपल्या शरीराला स्पर्श करतो. आज खूप थंडी आहे, आज खूप गरमी आहे, हे आपल्या स्पर्शाने आपल्याला स्पर्शेंद्रियाने. तसंच तेज जे आहे त्या माणसाच्या चेहऱ्यावर खूप मोठं तेज आहे, पाहिल्याबरोबर माणूस मोहून जातो. ते काय, ते रूपाचं लक्षण आहे. आणि आप म्हणजे रसो वै सहा. प्रत्यक्ष भगवंत रसरूपाने आहेत. पिबत भागवत रसामृतम मुहुर्हु रसिका भुवी भावका. भागवत रूपी रसामृताचं क्षणोक्षणी सेवन करावं असं त्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि गंध, आता गंध हा पृथ्वीचा गुण आहे. मग या ठिकाणी म्हणतात जो योगी माझ्या या रूपामध्ये, म्हणजे हे पाचही महाभूते असतील की पाचही तन्मात्रा असतील, यामध्ये मला पाहतो की यामध्ये भगवंताचं अस्तित्व आहे असं पाहतो आणि माझी उपासना करतो, माझी धारणा करतो, त्याला अणिमा नावाची सिद्धी प्राप्त होते. अणिमा म्हणजे लहानात अणुपासून ब्रह्मांडा एवढा होत जात असे तयासी चूर्णाकायची ब्रह्मांडी पाहता नसे. भीमरूपीमध्ये आपण म्हणतो अणुपासून ब्रह्मांड. तो अणुसारखा बारीक लहान होऊ शकतो, अगदी हलकासुद्धा होऊ शकतो आणि अगदी जडसुद्धा होऊ शकतो. जड झाल्याचं उदाहरण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. मारुती वृद्ध एका माकडाचं वानराचं रूप घेऊन जंगलामध्ये बसलेले आहेत, शेपटीला पडलेली आहे आणि अर्जुन भीम त्या ठिकाणून जात असतात. ही गोष्ट आपल्याला माहिती आहे. किती प्रयत्न केला तरी भीमाकडून ते शेपूट काही उचलल्या जात नाही. आता असेच अनेक उदाहरणं आपल्या रामदासी संप्रदायामध्ये सुद्धा आहेत. त्याच्यानंतर महिमा नावाची, महिमा म्हणजे महत्त्व आकार, सगळ्यात मोठ्यात मोठा आकार धारण करणं, हे आपण बटू वामनाच्या रूपामध्ये आपण पाहतो. आधी छोटासा 5-7 वर्षाचा मुलगा त्या ठिकाणी भिक्षेसाठी याचनेसाठी आला आणि मग त्याने जेव्हा ते भिक्षा मागितली, त्रिपाद भूमी, 3 पाऊलं भूमीच मला पाहिजे असा आग्रह धरला, तेव्हा त्याने ते देत असताना, संकल्प होत असताना आपलं रूप जे आहे ते मोठ्यात मोठं केलं. महिमा ही सिद्धी आहे. त्यानंतर येतं आपले चित्त भूतांच्या ठिकाणी परमाणू स्वरूप अशा माझ्या ठिकाणी जो लावतो त्याला लघिमा नावाची सिद्धी प्राप्त होते. आता लघिमा म्हणजे एकदम लहान रूप करणं. आता याचं उदाहरण म्हणजे मारुतीच्याच ह्याच्यामध्ये जेव्हा लंकेमध्ये प्रवेश होता तेव्हा सुरसा नावाची राक्षसीण त्या ठिकाणी होती आणि त्या सुरसाने मारुतीला गिळून घेतलं. ती सुरसा म्हणते की मला तुला खायचं आहे. तेव्हा मारुतीने छोटं रूप घेतलं, तिच्या पोटात गेले आणि पुन्हा तेच मारुती पुन्हा त्या अष्टसिद्धी ज्या आहेत त्या मारुतींना प्राप्त होत्या आणि खऱ्या अर्थाने या अष्टसिद्धी मारुतींना सीतेकडून प्राप्त झाल्या. अष्टसिद्धी महानिधी केदाता असं बरं दीन जानकी माता, जानकी मातेने दिली.
आणि मग दुसरीकडे मिरजमधलं आख्यान आहे, आपल्या जो मठ आहे मिरजचा, तिथून जवळच असणारा किल्ला नावाचा किल्ल्याचा जो एरिया आहे त्यामध्ये आता मोठा बाजार आहे. त्या ठिकाणी काही काही बुरुज त्या ठिकाणी दिसतात. त्या ठिकाणी दिलेर खानाची गोष्ट आपण समर्थ चरित्रामध्ये वाचली. दिलेर खान म्हणतात की मला रामरायाचं दर्शन घडवा. समर्थ समोर आहे, दिलेर खान मागून जात आहे. एक छोटंसं छिद्र त्या बुरुजाला होतं किल्ल्याच्या, आणि समर्थाने ते लघु रूप धारण केलं, लघिमा सिद्धीचा वापर केला आणि त्यातून ते बाहेर पलीकडे गेले. आणि ते त्याला म्हणतात तू ये आतमध्ये आता. आता हा म्हणतो मी येत नाही, येऊ शकत नाही, कसा येईल मी. सगळं त्याचं युक्तिवाद सुरू झाला. म्हणजे या सिद्धी प्राप्त होणं काही पोरखेळ नाही, कोणालाही त्या प्राप्त होत नाहीत. पण ज्यांना प्राप्त होतात ते संत, ते साधू, ते सत्पुरुष, ते फक्त चमत्कारापुरतं त्याकडे पाहतात. त्याचा कधीही व्यवसाय बिझनेस करत नाही. आजकाल थोडी सिद्धी प्राप्त झाली की मग तो एक व्यवसायच होतो, आणि तो एकदा व्यवसाय झाला की मग या महाराजांचे अनेक शिष्य आहेत, खूप सिद्धी ते दाखवतात, अशी परिस्थिती निर्माण होते. आता नंतरची सिद्धी जी आहे ते प्राप्ती. धारयन मय्य हंतत्वे मनोवैकारिके अखिलम. सात्विक अहंकार रूप असं जर धारण केलं आणि त्या ठिकाणी माझं तुम्ही मन एकाग्र केलं साधकाने, तर त्याला ही सिद्धी प्राप्त होते. प्राप्ती नावाची. मग प्राकाम्य नावाची आहे. प्राकाम्य म्हणजे महत्त्वाचा अभिमानी असणारा माझ्या रूपामध्ये जेव्हा धारणा करतो त्याला प्राकाम्य नावाची सिद्धी प्राप्त होईल. अव्यक्तापासून जन्मलेल्या माझं श्रेष्ठत्व तो प्राप्त करून घेतो. अनेक प्रकारच्या सिद्धींचं वर्णन, ईशिता वशिता अशी सिद्धी आहे यामध्ये. आता अजून एक सिद्धी आहे, ईशत्व आहे. ईशित्व म्हणजे परमेश्वराचं स्वरूप जे आहे त्याची सिद्धी प्राप्त झाली. त्यामुळे त्याला जीवांना आणि त्यांच्या शरीरांना प्रेरणा देण्याचे सामर्थ्य प्राप्त होते. म्हणजे इतरांना खऱ्या अर्थाने प्रेरणा देण्याचं काम ईशित्व ही सिद्धीने प्राप्त होते. मग आहे वशिता. आता वशिताच्या ठिकाणी विराट, हिरण्यगर्भ आणि कारण या 3 उपाधींनी रहित असणारं तुरीय अवस्था आणि 6 ऐश्वर्याने संपन्न असणारे भगवान. आणि मग अशा ठिकाणी असेल तर त्यांना वशिता ही सिद्धी प्राप्त होते. आता पुढे सांगतात, श्वेतदीपाचा स्वामी आणि धर्मरूप अशा माझ्या स्वरूपामध्ये जो आपलं चित्त स्थिर करतो त्याला काय प्राप्त होतं? तहान, भूक, काम, क्रोध, शोक आणि मोह जे या देहाचे षड्विकार आहे त्यापासून त्याला कधीही त्रास होत नाही. तहान आणि भूक. आमच्या कोल्हापूरच्या जवळ गडहिंग्लजजवळ समर्थनगराचं मठ आहे. आमच्या भगवान श्री श्रीधर स्वामी महाराजांचे शिष्य असणारे निळकंठ महाराज आणि त्यांचे शिष्य असणारे किसन महाराज त्या ठिकाणी आहेत. आजही किसन महाराज जे आहेत ते काय 61 वर्षाचे असतील, 60-65च्या दरम्यान. ते जेवण असं करतच नाही. एक ग्लासभर दूध फक्त दिवसभरातून पितात आणि कुठल्याही माणसाच्या ठिकाणी नसणारा उत्साह त्यांच्या ठिकाणी आहे. सारखं त्या मठामध्ये इकडून तिकडे ते स्वतःच पळत असतात, फिरत असतात, इतरांची सेवा करतात. बोलणंसुद्धा इतकं मंजूळ आहे की त्यांचं बोलणं ऐकावं असं वाटतं. आता ज्यांचं बोलणं ऐकावं असं वाटतं ते कमी बोलतात, आणि ज्यांचं बोलणं कधी बंद होईल असं वाटतं ते मात्र बोलणं चालू ठेवतात. असा आपला अनुभव आहे. या ठिकाणी ते म्हणतात, धारय छेतताम याती षडूर्मी रहितो नरहा. षडउर्मी रहितो नरहा ही पण सिद्धी आहे की ज्याला तहान, भूक, काम, क्रोध, शोक, मोह याचा कधीही त्रास होत नाही. आणि मग आता दूरश्रवण. आता जी भक्ती आहे ती सिद्धी आहे दूरश्रवण. मय्याकाशात्मनी प्राणे मनसा घोषम उद्वहन. आकाशाप्रमाणे समष्टीच्या ठिकाणी प्राण एकत्र करून जो माझ्या स्वरूपाचे चिंतन करतो त्याला दूरश्रवण भक्ती प्राप्त होते. महाभारतामध्ये संजय जे आहे, संजयाला भगवंताच्या कृपेने ही सिद्धी प्राप्त झाली. कोणती? दूरश्रवण आणि दूरदर्शन. आपण दूरदर्शनचे कार्यक्रम म्हणतो तर दूरदर्शन हा शब्दसुद्धा या श्रीमद भागवतातून आपल्या आध्यात्मिक ग्रंथामधून आलेला आहे. ती पण एक प्रकारची सिद्धी आहे. दूरश्रवण म्हणजे दूरचं जे काही संभाषण असेल ते ऐकू येणं, आणि दूरदर्शन म्हणजे दूरच्या अंतरावर असूनसुद्धा त्या गोष्टी स्वतः समोर घडत आहेत असं दिसणं. आज आपण मोबाईल आणि टी व्हीच्या माध्यमातून या सगळ्या विज्ञानाच्या साह्याने
दूरचं सगळं जे भाषण असेल, प्रवचन असेल, जे काय कार्यक्रम असतील ते लगेच आपण या ठिकाणी पाहू शकतो. इतक्या वर्षानंतर माणसाने जी प्रगती केली आहे ती प्रगती करायला कितीतरी वर्ष लागले वैज्ञानिकांना, पण या सगळ्या सिद्धी आधीपासून आपल्याकडे होत्या. दूरदर्शन नावाची सिद्धी आहे, तो सगळं विश्व पाहू शकतं दूरदर्शन. म्हणजे आपण इथे बसतो, ते शुभेंदू शुक्ला त्या अंतराळामध्ये जाऊन आले. तिथून त्यांना कसं वाटतं, त्यांना तिथे कसे आहे ते मागे जी अजून एक होती विल्यम्स, तर ती सुनीता विल्यम्स. मग त्या बाईंना त्या ठिकाणी झोप लागली तर त्यांना उठवायचं काम इथे बसून आपले सायंटिस्ट करतात. त्यांना भूक लागली तर त्यांना औषध देण्याचं काम इथे बसून करतात. या सगळ्या एक प्रकारच्या सिद्धीच आहेत, ज्या आपल्याला विज्ञानाने प्राप्त झाल्या, पण या सिद्धी पूर्वकाळामध्ये सुद्धा होत्या. मनोमयी सुसंयोज्य देहम तदनु वायुना. आता अजून एक सिद्धीचं दिलं आहे, मन आणि शरीराला प्राणवायूसह जो माझ्याशी जोडतो त्याला मनोजव नावाची सिद्धी प्राप्त होते, आणि तो जिथे मन जाईल तिथे शरीराने त्याच क्षणी जाऊ शकतो. आता याचं उदाहरण कुठे आहे? पुन्हा रंगनाथ महाराज निगडीकरांच्या चरित्रामध्ये त्यांना जेव्हा एका ठिकाणी जायचं होतं तेव्हा ते आपल्या घोड्याला आज्ञा करतात. घोड्याला सांगतात, चल आता आपल्याला तिथे जायचं आहे. आणि ते अंतर पाहिलं तर ते तिथून हैदराबादचं अंतर 500-600 किलोमीटर आहे. आणि संध्याकाळी दुपारी निघालेले ते त्या ठिकाणी जाऊन पोचतात. एकदा समर्थांच्या भेटीसाठी साताऱ्यामध्ये ते येतात, तेव्हा त्या ठिकाणी यायलासुद्धा असाच उशीर होतो. तो घोडा असा इतक्या वायुवेगाने जात असतो तो घोडा, आणि तो आपल्या गुरुशी रंगनाथ महाराजांशी इतका निगडीत झाला की रंगनाथ महाराजांनी देह ठेवल्यानंतर त्या घोड्याने 3 दिवसपर्यंत अन्नपाणीसुद्धा वर्ज केले. रंगनाथ महाराजांचे जे धाकटे भाऊ होते, विठ्ठल त्यांचं नाव, त्यांनीसुद्धा त्यांना अनेक प्रकारे विनंती केली त्या घोड्यांना की आता माझ्या भावाच्या ठिकाणीच तुम्ही आहात, त्यामुळे अन्न आणि जलप्राशन करावं. त्या घोड्याने काहीच केलं नाही, आणि 3 दिवसानंतर तो जेव्हा नदीमध्ये प्रवेश केला त्यामध्ये त्यांनी स्वतःला विसर्जन केलं. यदा मनोपादाय यद्यत रूपम बभूषिते तत्तत् भवेन मनोरूपम मद्योग बलम आश्रयः. मनाप्रमाणे ज्या ज्या रूपाने जो माझी धारणा करतो ते त्याला सिद्धी प्राप्त होते. अजून एक सिद्धी आहे ती परकाया प्रवेश. परकायम विसंसिद्ध आत्मानं तत्र भावयेत पिंडम हित्वा विषेत प्राणो वायुभूत षड अंग्रिवत. आद्य शंकराचार्यांच्या काळातली गोष्ट आहे. शंकराचार्यांनी परकाया प्रवेश केला आहे. तो भाग आपल्याला माहिती आहे शंकराचार्याच्या चरित्रामध्ये. त्यानंतर अजून एक सिद्धी आहे या ठिकाणी आहे, योग्याला जर शरीराचा त्याग करायचा असेल. आता हे योगी म्हणजे सगळे आपण विचार करा, जे संत साहित्य आहे ते वाचत असताना अशी उदाहरणं शोधायचा प्रयत्न करायचा. त्यांना जर शरीराचा त्याग करायचा असेल तर कसा करावा? काल आपण सगळे षटचक्र पाहिले, मूलाधारापासून आज्ञाचक्रापर्यंत, आणि वर असणारं सहस्रदल कमळ ब्रह्मरंध्र, तिथून प्राण बाहेर गेला पाहिजे. आता ही सगळी क्रिया करण्यासाठी जसा भ्रमर सहजपणे एका फुलावरून दुसऱ्या फुलावर जातो, त्याप्रमाणे आपल्या गुदद्वारापासून म्हणजे मूलाधार चक्रापासून प्राणवायूला हळूहळू वर नेत, म्हणजे हृदयापर्यंत, कंठापर्यंत, छातीपर्यंत, कंठापर्यंत, आणि मग मस्तकात घेऊन जाणं, आणि ब्रह्मरंध्रामध्ये नेल्यानंतर परब्रह्माच्या स्वरूपामध्ये ते विलीन करणं, म्हणजे आपला देहत्याग आहे. आता ही सिद्धी जी आहे ती कशी प्राप्त होती याचं एक उदाहरण म्हणजे आमचे यादव स्वामी. कोयाळ येथे त्यांचा मठ आहे. यादव स्वामी हे स्वतः नारदाचे अवतार आहेत. त्यांचं पूर्ण आयुष्य जवळपास 100 वर्षाचं आहे. 99 वर्ष उलटून गेले, आणि मगाशी म्हणल्याप्रमाणे आपला देहत्यागाचा दिवस त्यांनी निश्चित केला. पण ती प्रक्रिया जी येते त्यांना त्यावेळेस ती येत नव्हती. त्यांनी रामाना विनंती केली, तेव्हा रामाने त्यांना हा योग शिकवला. हा देह परमात्मा स्वरूपाशी कसा विलीन करायचा. विहरिष्यन् सुराक्रीडे मस्थम सत्वं विभावयेत विमाने नोपतिष्ठन्ति सद्वृत्ती सुरश्रिया. आता देवतांच्या अनेक विहारस्थळामध्ये क्रीडा करण्याची ज्याला इच्छा असेल त्यालासुद्धा ती प्राप्त होते, आणि सत्वगुणाने भगवंताचं ध्यान करावं, आणि मग ते भगवंतापर्यंत जाऊन पोहोचतात. आता ईशित्व आणि वशित्व आपण पाहिलं, या दोन्ही सिद्धी असलेल्या रूपाचे ध्यान करतो आणि मला प्राप्त होतो.
आता इथे अजून एक दिलेलं आहे, अग्न्यादीर भीर न हन्येत, म्हणजे अग्नीसुद्धा ज्याला जळू शकत नाही. आपण म्हणतो ना, हम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रितः, म्हणजे तो अग्निरूपाने आपल्या देहामध्ये भूक म्हणून प्रज्वलित होतो आणि मग त्याला आपण जे हवन करतो, त्याला जे आपण खाऊ घालतो, ते सुद्धा ते हवन त्या अग्नीला जाऊन पोचतं, तेव्हा कुठे आपला जठराग्नी शांत होतो. आता इथे म्हणतात की पाण्यात राहणाऱ्याला पाण्याकडून त्याचा नाश होत नाही. नाकातोंडात पाणी गेलं म्हणून मासोळी मेली असं होत नाही, कारण ती तिथंच असते. तिचं जीवन म्हणजे तेच आहे, त्यामध्येच ती राहत असते. म्हणून योगमय शरीराला, जे योगी शरीर आहे त्याला अग्नी, पाणी इत्यादी गोष्टी नाश करू शकत नाही, त्याचा नाश करू शकत नाही. भक्त प्रल्हादाचं उदाहरण घ्या. भक्त प्रल्हादांना कितीही प्रकारे हिरण्यकश्यपूने मारण्याचा प्रयत्न केला तरी त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा परिणाम झाला नाही. आमच्या मिरजेच्या वेणाबाई विषप्राशन करण्याचा घाट घातला आईवडील आणि गावकऱ्यांनी मिळून, पण त्यांच्यावर कुठलाही परिणाम झाला नाही. तसंच मीराबाईचं कथन आहे, त्यामध्ये सुद्धा हेच आहे. भवेत अपराजितः, अशा सिद्धी ज्यांना प्राप्त होतात त्या भगवंताचं स्वरूप जे आहे ते सगळं वर्णन जे आहे, ज्यामध्ये शंख, चक्र, गदा, पद्म, आयुध हे सगळे आहेत, श्रीवत्स चिन्ह आहे, लक्ष्मीचं त्या ठिकाणचं वास्तव्य आहे, या सगळ्यांचं ध्यान करून जो माझ्या स्वरूपाशी एकरूप होतो तो कधीही पराजित होत नाही. कुठेही पराजित न होता सगळीकडेच यश संपादन करतो. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरः तत्र शरीर विजयोर भूती ध्रुवा नेतिर मतिर मम. त्यामुळे या ठिकाणी म्हणलं आहे स भवेत अपराजितः. अपराजित म्हणजे पराजित तो होतच नाही. अशा प्रकारे जो माझं चिंतन करतो, योगधारणेने माझी उपासना करतो, त्याला या सगळ्या सिद्धी प्राप्त होतात. आता या सिद्धीबद्दल एक धोका, सिद्धी रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी जव त्या परमानंदी मन नाही. सिद्धी प्राप्त झाली, आता अभ्यास सोडला, सिद्धी प्राप्त झाला, आता बिझनेस सुरू झाला, असं ज्याचं असेल त्याच्या ठिकाणी परमेश्वराबद्दलचं प्रेम नाही, कारण आता त्याचं काम झालेलं आहे. आपले काज होय जवरी बहुसाल नम्रता धरी पुढीलाचे कार्य न करी तो एक मूर्ख. आपलं कार्य आपलं इच्छित प्राप्त होण्यासाठी सगळी आळवणी केली, सगळं भजन पूजन केलं, पण ते प्राप्त झाल्यानंतर कोण भगवंत असं म्हणणारे सुद्धा अनेक असुर आहेत. त्यांचं चरित्र आपल्याला वाचायला मिळतं. दुर्गा सप्तशतीमध्ये असं कितीतरी असुरांचा इतिहास त्या ठिकाणी दिलेला आहे. ज्याने आपले मन, प्राण आणि इंद्रियावर विजय मिळाला, माझ्या स्वरूपावर धारणा केली, त्याला कोणती सिद्धी दुर्लभ असणार आहे. पण जे खरे संत आहेत ते मात्र कुठल्याही सिद्धीच्या भानगडीत पडत नाही. कारण सिद्धी लावी पिसे कोण तया पुसे, एकनाथ महाराजांचा अभंग आहे. सिद्धी लावी पिसे कोण तया पुसे, म्हणजे सिद्धी हे एक प्रकारे विघ्नच आहे. साधकाच्या योगाच्या प्रगतीमध्ये ते असणारं विघ्न आहे. आता तरी तो सिद्धी का प्राप्त करतो, त्यामध्ये भगवंताचं पॉलिटिक्स आहे की जोपर्यंत हा निर्मळ होणार नाही, जोपर्यंत हा शुद्ध होणार नाही, तोपर्यंत याला इथेच आपण काय म्हणतं अडकून ठेवलं पाहिजे. कारण आपल्याकडे आलं की हाच गोंधळ तिथे पण माझ्याजवळ घालेल, त्यापेक्षा याला दूरच ठेवणार बरं. जसं लहान मुलाला आई दूर ठेवती, काहीतरी त्याला प्रलोभन दाखवून त्याला दूर ठेवती, पण त्या सगळ्या आईने दिलेल्या वस्तू जेव्हा तो फेकून देतो की तुझ्याशिवाय आता काही नाही, तुझ्याशिवाय म्हणजे तुझाच एक आधार आहे, अशी जेव्हा परिस्थिती त्या योग्याची होते, तेव्हा भगवंत स्वतःला त्याला देऊन टाकतो किंवा तो भगवंताचा होऊन जातो. जन्म, औषधी, तपश्चर्या, मंत्र यामुळे ज्या ज्या सिद्धी प्राप्त होतात. आता यामध्ये उदाहरण म्हणजे आपलं चांगदेव महाराजांचं. चांगदेव महाराजांना ही सिद्धी प्राप्त झाली. 1400 वर्ष जसा जसा मृत्यू येत गेला, प्रत्येक वेळेस 100 वर्षाचं आयुष्य, आणि तो मृत्यू आल्यानंतर त्या मृत्यूलासुद्धा परत पाठवण्याचं सामर्थ्य चांगदेवांच्या ठिकाणी होतं. आता होता होता त्या सिद्धीचा अहंकार प्राप्त झाला. चांगदेव महाराजांचं आयुष्य जे आहे ते जेव्हा बदललं, किंवा जेव्हा त्यांना आपल्या ज्ञानेश्वरादी भावंडांची भेट झाली तेव्हा, आणि मग जे कोरं पत्र पाठवलं, ज्याचं पुढे आपण सगळं काय म्हणतो आपण त्याला चांगदेव 65 ओव्यांमध्ये ते लिहिलं. त्यावेळेस मुक्ताबाईचं हजर होत्या. मुक्ताबाईंनी सगळं पाहिलं
ती आपली भिंत जी चालवली तीसुद्धा आपल्याला तिचं दर्शन आज त्या स्वरूपामध्ये घेता येतं. पण ज्यांना श्रद्धा नाही ते म्हणतात हीच भिंत त्या काळात होती का? म्हणजे असे आगाऊ फाटे फुटणारे जास्त लोक असतील तर त्यांना अशा गोष्टी सांगू नये. आणि मग म्हणतात ब्रह्मवादी लोकांनी योग, सांख्य, धर्म अशा पुष्कळ साधने सांगितलेले आहेत. सगळ्या सिद्धींचे कारण आणि पालन करणारा प्रभू मीच आहे असं भगवंत सांगतात. आणि मग त्या ठिकाणी म्हणतात की जीवाच्या सगळ्या प्राण्यांच्या आत मी आहे आणि बाहेरही मीच आहे. आत बाहेर यथा भूतानि भूतेषु बहिरअंतश्च स्वयं तथा. त्याच्या आतमध्ये मी आहे प्राणरूपाने आणि त्याच्या बाहेर मी सृष्टीच्या रूपाने आहे, त्या दृश्य रूपाने आहे, पण तो मला पाहू शकत नाही. ददामि बुद्धियोगंतम. मग ते जो योग आहे मला पाहण्याचा तो मी तुला देतो आणि ते दिव्य चक्षु तुला जेव्हा प्राप्त होतील, कारण या चर्मचक्षुने भगवंताची प्राप्ती किंवा भगवंताचं दर्शन होणार नाही. आणि ते होण्यासाठी मनातला बदल, अंतरंगातला बदल होणं फार महत्त्वाचं आहे. आणि कोणतेही आवरण नसलेला मी त्या सगळ्या प्राण्यांचा आत्मा आहे. कोणतंही आवरण नाही. आवरण म्हणजे कसं, शेपूट. मुळामध्ये आपण तो पतंग आणतो आणि तो उडत नाही म्हणून त्याला शेपूट लावतो. आता ते लहान मुलं ते आपण तेच केलं आहे. आताही लहान मुलं जेव्हा करतात तेव्हा आपली आठवण येते. मग ते शेपूट मोठं झालं मग त्याला कापा, लहान झालं त्याला मोठं करा आणि मग ते थोडंसं उडल्यासारखं वाटलं की आनंदाने उड्या मारायच्या आणि लगेच तो पुन्हा गोल 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 गिरक्या घेतून पुन्हा आपल्या हातामध्येच ते पतंग येतो. असं जे आहे या सिद्धी ज्या आहेत त्या आपलं पतन करतात एका दृष्टीने. पण जे खरे योगी आहेत ते सिद्धी म्हणजे त्यांच्या फक्त दासी असल्यासारखे राहतात. सद्गुरूंचा जो आपण भूपाळी म्हणतो, उठी बा सद्गुरू भक्त काम कल्पतरू, तू भव सिंधूचे तारू करुणा करू समर्थ. त्यामध्ये म्हणलेलं आहे गंगा यमुना सरस्वती अंगणी संमार्जन करती, अष्टमहासिद्धी रावती तुझा धाडती दरबार. गंगा यमुना सरस्वती. आता यांच्या ठिकाणी स्नान करण्यासाठी आपल्याला जावं लागतं, पण आपल्या सद्गुरूंच्या ठिकाणी त्या स्वतः येतात आणि अंगणी संमार्जन करीते. अष्टमहासिद्धी राबती तुझा धाडती दरबार. म्हणून अशा सद्गुरूंचा अंकित होणं, अशा सद्गुरूंचा शोध घेणं, अशा सद्गुरूंच्या सत्संगामध्ये अखंड राहणं हेच जीवाचं कल्याणाचा मार्ग आहे. ज्या योगाने प्रत्यक्ष भगवंताची प्राप्ती आज नाही पण पुढे केव्हा तरी 84 लक्ष योनीमध्ये फिरता फिरता केव्हा तरी त्यांची कृपा आपल्यावर व्हावी. मी त्यांना म्हणतो या गोष्टीपेक्षा त्यांनी मला आपलं म्हणावं. यामध्ये सगळ्या सिद्धीची प्राप्ती आहे. मग ती सिद्धी झाली नसेल तरी चालेल, सिद्धी पण नको, काही नको. आणि पण योग याग विधी येणे नोहे सिद्धी, वायाचे उपाधी दंभ धर्म. तर हे सोडून भगवंता तुझ्याशिवाय काही नाही अशी अवस्था येणं हे महत्त्वाचं आणि हे खऱ्या भक्ताचं लक्षण आहे असं उद्धवांना या ठिकाणी सांगितलेलं आहे. इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां एकादशस्कंधे चतुर्दशोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री शुक मुनीने परम भक्तीने, नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता, वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोज्वळ. आत्मा राम मुनी अचळ, सेवुनी करीती जन सफळ. महापर्वणी आली अवनी, ती अगहरिणी भवजलतरणी. ती पतिता आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासांची वाणी, सार्थक हरिगुण गावोनी. शास्त्र पुराणी मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी.
सहज सेविता भाविक भक्ता उदारदाता मोक्षतत्वता देहाता आरती करी तुझ भगवंता गमते जणू मानस तीर्थ द्वादश सोपाने युक्त निर्मल भक्ती जले भरित विहरे हरिहंस तिथेथ श्लोक सुकमले संत अधिकुले सेवनी रमले भान विसरले रसपीता आरती करी तुझ भगवंता अपार महिमा ग्रंथाचा वदवे ना कोणासाचा मेवा कविवर संतांचा प्राणची कीर्तनकारांचा जणुबोधाचा स्वयंप्रभेचा द्वादश कळीचा रवी अंतरिचा तमहरता आरती करी तुझ भगवंता ग्रंथ नवे हा कृष्ण गीते वेधी मन पूर्ण अनन्य होता या शरण खचित टळे जन्म मरण प्रीतापदाती चिरये शांती नाथही वदती रामपदी ठेवी माता आरती करी तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करी तुझ भगवंता गोपाल कृष्ण भगवान की जय 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 रघुवीर समर्थ. आता पुढील आठवड्यातलं हे प्रवचन द्यायचं गुरुवार आणि शुक्रवारी होईल. जय जय रघुवीर समर्थ.